एक गोष्टीची शंका मला आहे फक्त, की ती म्हणजे जी ऑडिओ क्वालिटी आहे ती कितपत येते चांगली बघूया. काही लोकांनी तक्रार केलेली गेल्या वेळी की तुमची ऑडिओ क्वालिटी जरा खराब येते. त्याला कारण असं आहे की सध्या मी वायरलेस जो माईक आहे तो वापरत नाही आहे. मी या गोप्रोच्या माईकवर अवलंबून आहे. पुन्हा एकदा मी पिराच्या दर्ग्यावरून हा 4K जो माझा व्लॉग आहे तो कंटिन्यू करतोय. तर मी मगाशी म्हटलेलं तुम्हाला की मेन मार्केटमधून न जाता, कारण त्याचा हल्लीच व्लॉग केलाय आपण, मी जरा इकडून घेतो गाडी. हे जुनं वेंगुर्ला, प्राचीन वेंगुर्ला 100 वर्ष झालेल्या आहेत इमारती इथल्या अनेक. आणि काही लोकांना कदाचित प्राचीन शब्दाचा जो व्याख्या आहे ती माहिती नसेल, तर त्यांच्यासाठी खास पुरातत्व विभागानुसार जर एखादी इमारत 100 वर्ष जुनी असेल तर ती प्राचीन डिक्लेअर केली जाते. आणि जर पुरातत्व खात्याला वाटलं की त्याचं जतन करणं गरजेचं आहे तर ते त्याचं जतन करू शकतात. त्यापूर्वीची असेल, म्हणजे 100 वर्ष नाही झालीत, आत्ता 60 झालीत, 50 झालीत, तर त्याला विंटेज दर्जा मिळतो. सो हे जे पुरातत्व विभागाचे जे नियम आहेत ते माहिती करून घेणं गरजेचं असतं. आत्ता ही बघा पुन्हा एकदा बेलहोंगल गाडी आपल्या समोर आली आहे, बेळगाववरून आली आहे. सो कर्नाटकचा व्लॉग करेन असंही काही लोक म्हणतील, सांगता येत नाही. पण कर्नाटक नाही, हे बेळहोंगल आणि बेळगाव इथले जे व्लॉग आहेत ते मी सध्या करतोय. आणि जरा इथून ट्रॅफिक क्लिअर होऊ दे, मग मी जरा गाडी रस्त्यावर घेईन. थोडं तिथे काहीतरी दगड वगैरे होता त्यामुळे गाडी वर येत नव्हती. तर बेलहोंगल म्हणजे आणि बेळगाव याच्याशी आपलं पुराणं नातं आहे वेंगुर्ल्याचं. आणि तेच मी सांगत होतो त्यावेळी एक काका चिडले, माझे तुम्ही फक्त कर्नाटकचेच व्हिडिओ करताय. काय त्यांना वाटलं देवास ठाऊक. सो आता लकी स्टोअर म्हणजे पडवळ यांचा जो विलास पडवळ यांचा जो स्टोअर आहे तिथून आपण थोडं आत जाऊया आणि इथून आपण गाडी वर घेऊया. इथे हे रवळनाथ देवस्थान आहे, रवळनाथाय नमः. आणि ही बरीच जुनी बघा इमारती आहेत इथल्या, या सगळ्या जुन्या इमारती आहेत. त्यातल्या काही प्राचीनही असतील की ज्यांना 100 वर्ष झालीत, काही जुन्या इमारती आहेत, काही विंटेज आहेत. कारण बाजारपेठच मुळात ही खूप जुनी बाजारपेठ आहे, ब्रिटिशकालीन बाजारपेठ आहे. नगरपालिकेला जवळजवळ 150 वर्षाचा इतिहास आहे. आणि नगरपालिका नव्हती म्हणजे शहर नव्हतं असंही नाहीये. ब्रिटिशांनी नगरपालिका केली 150 वर्षापूर्वी, पण त्याही पूर्वी हे मोठं शहर होतं. आणि याला सगळ्यात मोठं कारण होतं इथलं बंदर. आणि त्यावेळी असं नव्हतं ना की व्हिसा घ्या, पासपोर्ट तयार करा, दुसऱ्या देशात जाण्यासाठी फक्त तुम्हाला राजाची परमिशन लागायची. आपल्याकडे त्यावेळी विजापूर होतं, विजापूर साम्राज्याचा आपला भाग होता हा वेंगुर्ला बंदर. नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा डच ॲडमिनिस्ट्रेशन होतं, सत्ता नव्हती. पण ह्या सगळ्या लोकांनी परमिशन दिली की कुठलाही व्यापारी कुठेही जाऊन व्यापार करायचा. म्हणजे अगदी माझ्या आजीच्या बघण्यामध्ये अरब वेंगुर्ल्यात फिरलेले आजीने पाहिलेले आहेत, किंवा जे व्यापारी परदेशातून यायचे गलबतं घेऊन ते फिरताना त्यांनी बघितलेलं आहे आमच्या आजोबा पणजोबांनी. सो तो काळ तसा होता, समृद्ध काळ होता. आणि माझी आजी सांगायची की तिचं मूळ गाव होतं सावंतवाडीला. तर त्यावेळी सावंतवाडीवरून पहाटे पहाटे बैलगाड्या निघायच्या, रात्री पण निघायच्या, कारण ते सामान त्यांना भरायचं असायचं. त्यामुळे ह्या बैलगाड्या पहाटे पहाटे निघायच्या आणि वेंगुर्ला बंदरावर यायच्या. आणि त्यातूनही काही लोक प्रवास करायचे. म्हणजे जर एखाद्याला सावंतवाडीवरून यायचं असेल तर तो अशा अनेक बैलगाड्या ज्या निघायच्या त्यातून, आता कसं आपण हात दाखवून प्रवास करतो आता बस आहे, त्यावेळी बस नव्हत्या, पण अशा प्रकारचा ट्रान्सपोर्ट होता आणि लोक त्याचा वापर करायचे. एक समृद्ध शहर, एक प्राचीन शहर
ज्याचा इतिहास बऱ्याच जणांना माहितीच नसावा. कारण बघा अलीकडेच काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, त्यात काही जण सांगतायत वेंगुर्ल्याचे पाव आणि पोर्तुगीजांनी वेंगुर्ल्यावर कधी राज्य केलं नव्हतं मित्रांनो. पोर्तुगीज हे गोव्यापर्यंत मर्यादित होते. डचांचं आणि पोर्तुगीजांचं ब्लॉकेड झालेलं हे ज्ञात इतिहास आहे, पण पोर्तुगीजांनी वेंगुर्ल्यावर राज्य नाही केलं. सो तो थोडासा चुकीचा इतिहास सांगितला जातोय. आणि ते कसं होतं की एक मोठ्या ब्लॉगरने व्हिडिओ केला की मग सगळेजण त्याची ओढतात, तसं एक थोडंसं झालंय ते. आता इथे आपण हा ब्लॉग थांबवू मित्रांनो. 4K अप्सरा बेकरी. सो मी जातोय इथे अप्सरा बेकरीमध्ये. थोडे चौकोनी पाव मिळत आहेत का बघूया. आल्यावर मी थांबवतो हा ब्लॉग. व्हिडिओ फार छान वाटतोय मला आता. मी कंटिन्यू करत सुटलोय. खरं म्हणजे माझा उद्देश हा नव्हता, ऑब्जेक्टिव्ह एवढं नव्हतं एवढं काही कव्हर करेन असं. पण चला आता घरापर्यंतच नेऊया. प्रशांत मेडिकल स्टोअर ते माझं बऱ्याचदा येणं होतं. हा तर मी काय थांबलो का तर अप्सरामध्ये मला घ्यायचे होते चौकोनी पाव, जे दिसतात थोडेसे असे. हे बघा हे चौकोनी पाव आहेत. चौकोनी पाव आहेत वेंगुर्ल्याचे. सो हे घ्यायला मी थांबलेलो. काही लोकांना नाही आवडत आणि मी काय म्हणतात रेकमेंड पण नाही करणार. ज्यांना ट्राय करायचंय ट्राय करू शकता. कारण काय होतं ते अळणी पाव आहेत, मग काही लोकांना ते खायला कंटाळा येतो, अतिशय वाईट आहेत वगैरे अशाही काही निगेटिव्ह कमेंट येतात कधी कधी. किंवा माझ्या व्लॉगवर नव्हे, त्या इवन काही फेमस लोकांनी सुद्धा, फेमस यूट्यूबर्स आहेत, त्यांनी पण काही जे व्हिडिओ टाकले त्याच्यावरही त्या कमेंट होत्या. अर्थात ते प्रत्येकाला आवडतील असे नाही, त्याला वेंगुर्लेकर असावं लागतं, हे पण एक रियालिटी आहे. कारण आम्ही लहानपणापासून हे पाव खाल्लेत आणि काळ्या वाटाण्याच्या उसळी बरोबर, चिकन बरोबर, मटण बरोबर हे पाव आम्ही खाल्लेले आहेत. आणि त्यामुळे आम्हाला त्याची चव जी आहे ती माहिती आहे आणि तोंडात बसलेली आहे ती चव. एकदम नवखा माणूस जो कायमस्वरूपी लादी पाव खातो किंवा गोव्याचे पाव खातो समजा, अशा व्यक्तीला थोडं वेगळं वाटणार डेफिनेटली. फक्त ती चव कळते नंतर हळूहळू. जसं तुम्ही खाल 2-3 वेळा खाल त्यावेळी तुम्हाला ती चव कळणार आणि मजा पण यायला लागणार. आणखी एक महत्वाचं, नुसता पाव खाऊ नका. मी सांगितल्याप्रमाणे उसळ वगैरे असेल तर बेस्ट. सो अशा प्रकारे आपण आता हा 4K व्हिडिओ जो सुरू केला तो खूपच लांबला आहे. आणि एवढा मोठा व्हिडिओ टाकणं तर इम्पॉसिबल आहे, कारण खूपच मोठी साईज होईल. सो मी तुकड्या तुकड्यांमध्ये हा व्हिडिओ टाकेन. आता इथे जरा नगरपालिकेने काम काढलंय, सो थांबावं लागेल. आणखी एक बी केलाय आज, ते म्हणजे वाईड लेन्स वापरली आहे. सो 2 गोष्टी केल्यात, एक तर वाईड लेन्स आणि 4K. त्यामुळे काय फरक पडतो हा मला जरा बघायचा होता. पुन्हा एकदा आपण आमच्या कॉम्प्लेक्स मध्ये म्हणूया प्रवेश करतोय. थोडा मात्र डिसएडव्हान्टेज आहेत आजचं, ते म्हणजे प्रकाशच खूप कमी आहे. म्हणजे दुपारचे 1:30 वाजले जवळजवळ आता, पण तुम्ही बघताय थोडंसं काळोख आहे, काळोखी झालंय सगळं. आणि याला कारण आहे की वातावरण पावसाळी आहे. सकाळी रात्री पाऊस पडून गेलाय, आता थोडंसं ऊन दिसतंय थोडंसं, पण एकंदरीत वातावरण पावसाळीच आहे. इथले सगळे ओनर्स आलेले मध्ये गेले आता मुंबईला. एकदा मे महिना संपला ना आणि जून सुरू झाला की मग मात्र विशेषतः कोकणातल्या काही वेंगुर्ल्यासारख्या टुरिस्टने कायम गजबजलेल्या शहरामध्ये थोडीशी शांतता येते. सध्या तुम्ही आता सध्या अजून एक आठवडा बघाल, मग नंतर हळूहळू
वेंगुर्ला बंदरावर वगैरे गेलात तर कोणीही नसणार आहे तिकडे. आणि तो जबरदस्त काळ असतो. मी मुद्दाम अशा वेळी जातो तिथे, कारण इतकी शांतता. आपलं घर आलंय आता. सो मित्रांनो, हा ब्लॉग कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला गरजेच्या आहेत, कारण मी फर्स्ट टाइम 4K करतोय. एवढे दिवस मी 4K करायचं टाळलेलं होतं, जवळजवळ 3 वर्ष. त्याला कारण काय तर एकतर प्रोसेसिंग पॉवर, बॅटरी इश्यू, त्यानंतर बेटा मी जरा गाडी थांबवतो आणि मग बोलतो. हां, तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे मी केला नव्हता व्हिडिओ, पण आज म्हटलं करूया. तर तुम्ही मुद्दाम तुमचे अभिप्राय द्या, कसा वाटतोय व्हिडिओ, काय क्वालिटी कशी आहे वगैरे वगैरे सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.